मी माझ्याकडे 9 एकर शेती आहे. 9 एकर शेतीमध्ये साधारणतः 96-97 पासून शेती करतो. स्थानिक 1 एकर ते 1.25 एकर 1.5 एकरापर्यंत लसूण करतो आपण. आणि जमीन याच्यासाठी पहिले नांगरून जमीन भुसभुशीत करावी लागते. त्याच्यासाठी शेणखत पहिलं वापरलंच पाहिजे. शेणखत जर तुम्ही चांगलं वापरलं तर उत्पादन अतिशय चांगल्या क्वालिटीचं येणार. आणि उत्पादन चांगलं आलं का तुम्हाला शेतकऱ्याला 2 पैसे त्याच्यातून मिळतात. जमिनीचा पोत हा मध्यम ते हलकी बारीक अशा जास्त पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. जमीन पाणी धरणारी अजिबात चालत नाही. लागवडीचा कालावधी सर्वसाधारण 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर हा त्याचा खरा कालावधी. अगोदर लसूण लावला तरी उत्पादनात घट येणार, उशिरा लसूण लावला तरी उत्पादनात घट येणार. आणि लसूण जर त्या पिरियड मध्ये जर उष्णता जास्त असेल तर थोडस आणखीन पुढे गेलं तरी चालेल. लसूण वाढायला त्याचं झाड वाढण्यासाठी गारठा लागतो. आणि ज्यावेळेस गड्डा तयार व्हायचा त्या गड्डा तयार होण्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला परत उष्णता पाहिजे. त्याच वेळेस ते लसूण चांगला परिपक्व होतो, अन्यथा उत्पादनात घट येते. पाणी सर्वसाधारण मध्यम हलकी जमीन असेल तर 5 ते 6 दिवसाला, भारी जमीन असेल, भारी म्हणजे हलक्यातली भारी, तर 10 दिवसाला. 10 दिवसापेक्षा जास्त कालावधी पाण्याला नाही चालत. कारण मग 10 दिवसापेक्षा जर जास्त कालावधीने पाणी देणारी जमीन असेल तर ते निचरा कमी होणारी जमीन असं मानलं जातं. त्याच्यामुळे 10 दिवसाच्या आत पाणीच द्यावं लागतं जमिनीला. खत हे जमिनीत आपण लसूण लागवडीच्या पहिले जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचं. 15-15 असन, 10-20 असन किंवा 20-20 असन, ही सगळ्या प्रकारचे जे खते, पोटॅश असन, हे सगळे खत मिक्स अगोदर जमिनीमध्ये मिक्स करून घ्यायचे पहिले लागवड. त्याच्यानंतर लसूण उगवून आल्यानंतर 1 महिन्यानी निंदणी करावी लागते लसणाची, खुरपणी. त्यावेळेस परत दुसरा डोस दिला जातो. तिसरा डोस हा पोटॅशचा हा द्यावाच लागतो, तरच तुमच्या लसूण फुगवण्यावरती त्याचा परिणाम होतो. पोटॅश द्यायचा असताना तुम्हाला बोरॉन पण जमिनीत दिलं पाहिजे. बोरॉन ज्यावेळेस आपण त्याच्यात देतो ना त्यावेळेस लसणाचं वजन वाढतं. लसणाचं वजन हे ना हे कमी होत नाही, वजन वाढतं. बोरॉन हे लसणाला लागतच, कांद्याला पण बोरॉन लागतच. बोरॉन हे वापरलंच पाहिजे. आणि ते वापरत असताना मायक्रोन्यूट्रल सुद्धा त्याच्यामध्ये दिलं ना तर मायक्रोन्यूट्रल मधून आपल्याला काय मिळतं, आपल्या शरीराला जसं लोह, तांब, फेर, जस्त हे सगळे प्रकार जे लागतात ना ते त्याच्यातून त्याला भेटतात. मला साधारणतः 1 लाखाच्या जवळ 80,000 ते 1 लाखाच्या जवळपास खर्च आला. आता याच्या पाठीमाग हा जर लसूण मला 200-250 रुपयांनी विकला तर 5 ते 6 लाख रुपये मला खर्च याच्यातून निवडणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.